दिल्ली एक असं शहर जिथं सत्ता मिळवणं म्हणजे मोठं युद्ध जिंकण्याइतकं अवघड. कित्येक पक्ष आले, कित्येक गेले, पण तब्बल 27 वर्षांनी भाजपने राजधानीत सत्ता मिळवली. आम आदमी पक्षाचा अभेद्य वाटणारा किल्ला पत्त्यांसारखा कोसळला. निवडणुकीच्या रणसंग्रामात अनेक नावे चर्चेत होती, पण जेव्हा दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झालं, रेखा गुप्ता, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. राजधानीच्या तख्तावर पहिल्यांदाच एका नव्या चेहऱ्याची एंट्री झाली आहे. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा निवडणूक जिंकली ती थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. पण नेमकी ही रेखा गुप्ता कोण? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? त्यांनी आम आदमी पक्षाचा एवढा मोठा पराभव कसा केला आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे? चला जाणून घेऊया या नव्या मुख्यमंत्र्याबद्दल थोडं सविस्तर. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांना तब्बल 29,595 मतांनी पराभूत केलं. विशेष म्हणजे याआधी 2015 आणि 2020 मध्ये त्यांना याच मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी मात्र त्यांनी मोठा विजय मिळवला आणि थेट मुख्यमंत्री पदावर पोहोचल्या. रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास अगदी विद्यार्थी दशेतच सुरू झाला. RSS आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP यामधून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. कॉलेजमध्ये असतानाच त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा झाल्या. 2007 मध्ये त्या दिल्ली महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि महिलांच्या हक्कासाठी काम करत राहिल्या. 2003 आणि 2004 मध्ये भाजप युवा मोर्चाच्या दिल्ली सचिवपदी असलेल्या रेखा गुप्ता या 2004 आणि 2006 मध्ये राष्ट्रीय सचिव झाल्या. पुढे भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. या सातत्याने केलेल्या संघर्षामुळेच त्यांना भाजपने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातील जिंद जिल्ह्यातील. त्यांचे वडील जय भगवान यांना नोकरीसाठी दिल्लीला यावं लागलं आणि संपूर्ण कुटुंब इथे स्थायिक झालं. दिल्लीतच त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांनी वकिलीची पदवी घेतली. वकिलीसोबतच राजकारणातही त्यांची रस वाटचाल सुरू होती. रेखा गुप्ता या 1998 मध्ये मनीष गुप्ता यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. मनीष गुप्ता यांचा स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या संपत्तीबाबत बोलायचं झालं तर त्या 5.3 कोटी रुपयांच्या मालकीण आहे. बँकेत 22 लाखाहून अधिक रक्कम जमा आहे. तसेच विविध कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. रोहिणी परिसरात 30 लाखांपेक्षा जास्त किमतीचं घरही त्यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कोणतीही गाडी नाही, पण त्यांच्या पतीकडे मारुती XL6 2020 मॉडेल कार आहे. आता सर्वांच्या नजरा रेखा गुप्ता यांच्या कामगिरीकडे असणार आहे. दिल्लीत विविध समस्या आहेत. प्रदूषण, ट्रॅफिक, महिला सुरक्षेसारखे मुद्दे मार्गी लावणं हे मोठं आव्हान असणार आहे. एक अनुभवी नेतृत्व मिळालं असलं तरी त्या प्रत्यक्षात किती दमदार कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. 20 तारखेला रामलीला मैदानावर शपथविधी सोहळ्यानंतर त्यांच्या नव्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. दिल्लीचं राजकारण कायम चर्चेत राहिलं आहे, पण या निवडणुकीने नवा इतिहास घडवला आहे. 27 वर्षांनी बदललेली सत्ता, एक महिला मुख्यमंत्री आणि पूर्णतः नवा चेहरा. दिल्लीकरांना नवीन आशा मिळाली आहे की अजून एक नवीन प्रयोग, हे फक्त कालच ठरवेल. तर पुन्हा भेटूया राजकारणातील अशाच नवीन घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा पोलखोल.